काका काकूंचं पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण कसपटेजी मला कल्पना आहे घरामधलं कोणीतरी गेलेलं आहे आणि आज दिवसभर तुम्ही माध्यमांशी बोलला असाल तरी सुद्धा मी तुम्हाला कार्यक्रमात बोलावलेलं आहे आणि एका वेदनादायी विषयावरती तुम्हाला पुन्हा पुन्हा बोलायला लावतो, यासाठी मी आपली दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. पण तुम्ही जर का बोललात तर तो विषय लोकांपर्यंत जाईल आणि म्हणून मी तुम्हाला हा त्रास परत एकदा देतो, यासाठी पुन्हा एकदा मी दिलगिरी व्यक्त करतो. मला कसपटेजी माझा पहिला आपल्याला प्रश्न विचारायचा जो आमच्या सगळ्यांच्या मनात आहे की तुम्हाला कितीतरी अशी दाखले मिळत होते की तुमच्या मुलीला दुसऱ्या दिवसापासून त्रास होतोय, तिच्या चारित्र्यावर संशय घेतला गेला, त्यांच्या मागण्या थांबत नव्हत्या, तर मग तरी सुद्धा तुमचा हात दगडाखाली का होता? तुम्ही तिला घरी का नाही बोलून घेतलं? कसपटे काका. साहेब, कोणत्या बापाला वाटेल की मुलीचं संसाराचं वाटोळं व्हावं? कुठल्या आईला वाटेल की मुलीचं वाटोळं व्हावं? सांगा मला, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगा. माझ्या मुलीच्या सुखासाठी मी सगळं करत गेलो. माझ्या मुलीच्या सुखासाठीच मी तिला दोन गोष्टी, तिला मुलगा झाला, त्यानंतर होईल चांगलं, होईल चांगलं, आज नाही मुलाकडे बघून सुधारतील, हो पाहुणे सुधारतील, हो, बरोबर आहे. आहे बाळ मोठं मोठं होत जाईल, होईल, पहिले दिवस जातील, हो, अशा हिशोबाने मी तिला म्हणत गेलो की बाबा होईल चांगलं, म्हणून पाठवायचं मी. पैसे द्यायचो, पैशासाठीच हे चाललं, पैसे द्यायचो, दोन गोष्टी बाळाला सांगायचो. ती गेले की 8-15 दिवस, महिनाभर, दीड महिना असं राहायची व्यवस्थित, 2 महिने 3 महिने अशी राहायची. कसवटे काका, एक प्रश्न मनात असा येतो की शेवटचं म्हणजे आम्हाला जे काही बातम्या आणि FIR मधून कळलेलं आहे की शेवटी एकदम 2 कोटी रुपये मागितले, तेव्हा मात्र तुमचा सुद्धा नाईलाज झाला, तुम्ही ती मागणी पूर्ण करू शकला नाहीत. पण या मधल्या काळात कधी वैष्णवी म्हणायची का की मला हे आता नातं नकोय, मला थांबायचंय, मला डिवोर्स घ्यायचंय, किंवा असं काही बोलणं झालं होतं? नाही, डिवोर्स तसलं नाही, तसलं आमच्या स्वप्नातही नाही आलं आणि मनातही नाही आलं. तसं काही डिवोर्सचं काही झालं नाही. म्हणजे डिवोर्स वगैरे किंवा मला, हा ती कायम सांगायची आले की, बरं, पप्पा घरचे पैसे मागतात, हम्म, घरचे पैसे मागतात. ठीक आहे, पैसे मागतात तर मग घे बाई, जाऊ दे, पैशासाठीच म्हणतात का काय? नाही नाही, पैशासाठी नाही, द्या, पैसे लागतात, पैसे मागतात, पैसे द्यायचो मी. आपले 50,000 दे, कधी 80,000 दे, कधी बरं, कधी 40,000, जसं असेल तसं त्या वेळेला घे बाई, आपली जातो, जाऊ दे, बघू, बरोबर आहे. 4 दिवसांनी बघू, असंच चालायचं. त्यातलं साडी घे, बरं, साडी घे, कपडे घे. ड्रेस जरी तिला घेतले, हो, आता 2 महिन्यापूर्वी साहेब, माझ्या मुलीला मी ड्रेस घेतले, 10-15 हजाराचे ड्रेस घेतले असते. बरं, ती आली इकडं, तर त्या दिवसापासून त्या पाहुण्याने तुझ्या बापाने ड्रेसच का घेतले? बरं, ते घेतलेले ड्रेस सुद्धा घालायचे नाही, तिला साडीच घालायला लावली, बरं, साडीच घालायची, अच्छा, ड्रेस घालायचे नाही आजपासून. बरं, असा हा असे मानसिक थोडे टॉर्चर करणे. किचन मध्ये जरी ती गेली तरी ननंद बोलेल, सासूला घालून, सासू बोलेल, असं घालून पाडून तिला बोलणं. बरं, तुला हेच करता येत नाही, तुला तेच करता येत नाही, तुला बाळाला सांभाळता येत नाही, 3-3 बाया आहेत आपल्याकडं, आम्हाला तू काय करती, असं 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 हे करायची ती, असं सारखे हे करायची. कसपटेजी, या सगळ्या प्रकरणामध्ये एक माहिती अशी पण आली, एक ऑडिओ क्लिप सुद्धा आली, ज्याच्यामध्ये वैष्णवी असं म्हणते आणि जे समोर पण आलेलं आहे की त्यांच्या त्या लव्ह मॅरेजला, प्रेमविवाहाला बहुधा तुमचा माहेरकडच्यांचा विरोध होता आणि नंतर तिने ते म्हटलं सुद्धा की माझ्याकडनं चूक झाली की मी हे लग्न मुळात केलं. तर नेमकं कसपटे काका, काय नेमकी अडचण होती किंवा काय तुमचा मुद्दा काय होता विरोधाचा, आणि तुम्ही तो वैष्णवीला समजावला होता का? त्यांचं जरी अफेअर होतं कॉलेजमध्ये असताना, कॉलेजमध्ये होतं, कुठं काय होतं ते नाही मला. पण ज्या वेळेस मला आमच्या गावातनं एक गृहस्थाने त्या मुलाची पत्रिका दाखवली, असा असा मुलगा आहे, त्या मुलीला दाखवायचं, बघा तुम्ही. बरं, परत व्यक्ती चांगली आहे, प्रतिष्ठित व्यक्ती आहे, त्यांच्या घरात त्यांचा मुलगा आहे, असं तसं. ठीक आहे म्हणलं, 2 दिवसांनी जर माहिती घेऊन सांगतो. पण आमच्या गावा शेजारी त्यांचं गाव आहे, वाकड आणि भूगाव बुकुम म्हणून, तान्ही चौकाच्या आतमध्ये त्यांचं गाव आहे. त्या गावातला मुलगा, मग मी जरा बाहेर चौकशी केली. ठीक आहे, प्रतिष्ठा असली तरी मला काय त्यांच्यावरती विश्वास नव्हता, कारण त्यांचं घराची रूपरेषा, बाकी ह्या काही गोष्टी, मला काय त्यांचं बाकीचं बॅकग्राऊंड
थोडं थोडं कळलं होतं बरं बरं की असं आहे तसं आहे. चौकशी केल्यानंतर मी त्यावेळेस मला सांगितलं की मला काय मुलगी द्यायची नाही तिथं. बरं नाही द्यायची म्हणल्यानंतर ठीक आहे म्हणलं नाही द्यायची. ते पण काय हे केलं नाही. हं, त्यानंतर मग मी काय केलं, तो 4-2 महिने गेले हं, आणि दुसरी 2 स्थळं पाहायला लागले. हं. चांगले चांगली लोक. बरं त्या दोन्ही लोकांना त्यांनी त्या शशांकनी हं, फोन करून माझ्या मुलीचं पाठवलं होतं. बरं म्हणजे फोन करून सांगितलं की तुम्ही काय लग्न जे काय बोललं असेल ते आम्हाला फक्त सांगितलं की हां नाही जमणार म्हणून संपलं. बरं मग त्यानंतर आता माझा पर्याय शेवटी उरला नाही. गावात बदनामी होईल, हं, व्हायलाच लागली. 2 ठिकाणी सांगितलं, अजून 4 जरी पाहिली हं, तरी तो मुलगा असंच करणार. म्हणून मग मी शेवटी पर्यायाने तिथं हं. त्यांची गाठ घेतली. त्याच्या अगोदर असं झालं होतं, आमची मिटिंग झाली होती बरं की ते दोघं भाऊ, ते जुळे भाऊ आहेत, हं, सुशील आणि शशांक, हं. आणि नणंद एक आणि सासू सासरे. पण ते आहे नणंद, सासू आणि ते 2 भाऊ त्यांच्याबरोबर मिटिंग केली अगोदर बरं की तुम्ही असं काही करू नका, हं. माझे मुलीचं लग्न मोडू नका, हे करू बरं नका, तुम्हाला काही होणार नाही. त्यावेळेस मी म्हणलं एखाद्या भिकाऱ्याला देईन पण तुम्हाला देणार नाही मुलगी. बरं असं आमची शाब्दिक झालं होतं. हं. आहे काय तुमच्याकडे प्रॉपर्टी नाही, हे नाही, ते नाही, बऱ्याच काय गोष्टी करून. बरोबर पण आहे त्यांनी ते त्यानंतर माझ्या मुलीला ते पळून न्यायला आले. हं, एक दिवस पळून न्यायला आले. हं, पळून न्यायला आल्यानंतर माझे दाजी आहेत, त्यांना माझ्या मुलीने मेसेज केला की मी चालले म्हणून. हं, चालले म्हणून चालले तर मग त्यावेळेस आम्ही अडवलं. हं. पण आता माझ्या मुलीचीच मानसिकता अशी होती की मी दुसरीकडे करणार नाही. बरं आता शेवटी तिच्या सुखासाठी मी हं, पर्यायाने त्यांचे पाय धरले. हं. पाय धरले म्हणजे मुली म्हणलं तुला तो त्याच मुलगा पाहिजे तर ठीक आहे. मग त्यांच्याकडे जाऊन म्हणजे आमचं झालं, बैठक झाली, हे झालं. बरं बैठकीत आता मी अडकून गेलो. बरोबर आहे त्यांना माहिती झालं की आता काय खरं आहे. कुठं जात नाही. खरं आहे मग त्यांनी असं साखरपुडा झाल्याच्या नंतर त्यांनी मागणी मग करायला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर मग आमच्याकडे कुमकुम तिलक होतं. बरं कुमकुम तिलक झाला, साखरपुडाही झाला, लेनदेनाचा विषय हं. करायचा. त्यावेळेस करून द्या म्हणले. हं, पहिले म्हणले करून द्या. पण नंतर साखरपुडा झाल्यानंतर बाकी त्यांनी जे सुरुवात हं. केली, बरं ती सुरुवात अशी केली की मी हो हो 25-30 तोळे केले होते. 25-30 तोळे केले होते मुली. बरं मला 25-30 कसपटे तोळे काका केलेले, मला घरी कसपटे आणले. काका तर काकूंच्या त्याची कानामध्ये इयरफोन आहे की नाही मला माहित नाही पण मला काकूंना विचारायचं आहे की शेवटी आई मुलीचं नातं वेगळं असतं ते वडिलांपेक्षा सुद्धा जास्त घनिष्ठ असतं कारण आई मुलीचं नातं आहे ते कधी या मधल्या काळामध्ये वैष्णवीने कसपटे काकूंना किंवा म्हणजे स्वतःच्या आईला कधी काही सांगितलं का की आता असह्य होत आहे किंवा मला याच्यातून आता सुटका करून घ्यायची कधी त्या मन मोकळं केलं होतं त्यांच्याकडे पूर्ण मन मोकळं नव्हतं केलं. बरं. पण बोलायची ती की मला खूप टॉर्चर करतात ते. हं, मानसिक शारीरिक खूप त्रास देतात ते. बरं आणि त्यांनी स्टार्टिंग गौऱ्यांपासून केली. बरं गौऱ्या म्हणले की आम्हाला चांदीच्या वगैरे हव्या ते. बरं त्याच्यानंतर मग पैशाची मागणी करायला सुरुवात केली. बरं मग ते असंच थोडं थोडं चालू राहिलं. मग शेवटला त्यांनी साहेब काय झालं, यांनी माझ्या मुलीचा साखरपुडा करून घेतला. बरं मला पूर्ण ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर 25 तोळ्याऐवजी ते 50 तोळे झाले. हं, 50 तोळेच पाहिजे. हं, 50चे 51 झाले. ते झाले. म्हणले मी तांबे पितळाची भांडी देणारा माणूस. हं, मला म्हणले की आम्हाला चांदीचीच भांडी पाहिजे. हं, आमचं काय आम्हाला चांदीची भांडी चाल पाहिजे. बरं ते ठीक आहे म्हणलं, तेही देऊ. हं, त्यानंतर मी 25 लाखाची MG हेक्टर गाडी बुक केली बरं वाकड हायवेला. बरं त्याला ते समजलं. समजल्यानंतर त्याने फोन करून सांगितलं की मला ती गाडी नकोय. हं, तुम्ही जर फॉर्च्युनर लावत असाल तर ठीक, नाही तर मी गाडी तिथं पेटून देईन, नाही तर सोडून देईन, नाही तर मी लग्नाला बापरे. उशीर करेन. बापरे तू तिथं लग्नाच्या वेळेला या. मला फक्त काका अशा मला काही बाकीच्या गोष्टी होत गेल्या. आपल्याच या विषयावर मग वैष्णवीच्याच घाबरून विषयावर शेवटी- बोलण्यासाठी आणखी पण मान्यवरांना मी बोलवलंय त्यांच्याकडे जाण्यापूर्वी एक फक्त प्रश्न विचारतो या सगळ्या मधल्या काळामध्ये हा जो काही त्रास तुम्हाला पण होत होता वैष्णवीला होत होता तुम्ही कोणी तुमच्या घरातलं कोणी मोठं माणूस असेल त्यांच्या घरातलं मोठं माणूस असेल कोणी राजकारणी असतील की ज्यांच्या मध्यस्थीने ते ऐकतील कारण ते ते जे हगवणे होते ते तर काय राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते तुम्ही असा काही प्रयत्न केला मध्यस्थी घडवून आणण्याचा नाही, मध्यस्थी घडवण्याचा तशी काही गरज वाटली नाही. बरं कारण काय झालं, तिला तिच्या नंदेनी सुशील हागवणेने एक दिवस आता 1-2 महिन्यापूर्वी गडबड अशी केली की त्यांच्या घरी एक कामवाली आहे. त्या कामवालीला काहीतरी कान भरले का काय बरं काय असं जे काय झालं छोटी मोठी घटना. हं, आणि माझ्या मुलीच्या नावाने
तिच्या नंदेला आणि सासूला सांगितलं की हे वैष्णवी तुझ्या ह्याच्यावरती शिंतोडे उडवती हो दारिद्र्यावरती, असं काहीतरी त्यांचं त्याच्यावरून झालं. त्यावरून तिच्या नंदेने तिला एवढी मारली आणि मारली आणि वाकडला घेऊन आले. ते वाकडला घेऊन मारत म्हणा किंवा टॉर्चर करत घेऊन आले. घरी आल्यानंतर साहेब मी त्या नंदेचं आणि सासूचे अक्षरशः पाय झाले. बरं. त्यांच्या दोघींचे हातपाय पडलो त्यांचे दोघींच्याही. म्हणलं माझी मुलगी हूड आहे, 20 वर्षात तुम्ही 21 वर्षाचं तिचं लग्न केलंय, हूड मुलगी आहे, काही चुकलं असेल तर पदरात घ्या. बरोबर आहे, बोलली असेल, बरोबर आहे. नसेल बोलली मला माहित नाही. मग ह्या हिशोबाने मी अल्लड आहे, समजून घ्या तुमच्या मुलीसारखी. मलाही एक मुलगी आहे. पण ते काय ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पण ते मुलीला सोडून निघून गेले. ठीक आहे काका, तुम्ही कसपटे काका आणि काकू तुम्ही आमच्यासोबत राहाच, कारण याच विषयावर बोलण्यासाठी. कारण वैष्णवी गेली, मात्र तिला तर परत आणता येणार नाही, पण अन्य कुणाच्याही घरातल्या मुलीची वैष्णवी होऊ नये यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी खूप चांगले मान्यवर आपण चर्चेमध्ये घेतलेले. तुम्ही राहा, तुमच्याकडे पण प्रतिक्रिया मला जाणून घ्यायच्या आहेत. आपल्यासोबत अंजली दमानिया आहेत, रोहिणी खडसे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या, आणि